नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर मखाना आणि डिंकाचे लाडू ह्याची रेसिपी शेअर करणार आहे. रेसिपी डिंकाच्या लाडूचीच आहे, त्यात फक्त मी ह्यावेळी मखाना ॲड केलेला आहे. तर इथे पहिला मी ते डिंक तळून घेते. डिंक चांगलं असं तळलं झालं पाहिजे, फुललं पाहिजे. आणि मग तुम्ही ते खलबत्त्याने ते बारीक करू शकता. बाकीच्या आता सगळ्या ड्रायफ्रूट्स मी तळून घेतले आणि मखाना पण मी चांगला तळून घेतलेला आहे. आता हे सगळं मी मिक्सरमधून बारीक करेन. ते डिंक आणि खोबरं मी फक्त ठेवलं बाजूला, तळलेलं खोबरं. आता इकडे गव्हाचं पीठ मी चांगलं भाजून रंग चांगला बदलेपर्यंत गव्हाचं पीठ तळले. मग त्याच्यामध्ये सगळे ते नट्स आपण आता केलेले मिक्सरमधून घातले. इथे मी पॅनमध्ये गूळ, तूप, आणखीन थोडंसं पाव कप पाणी आणि एक उकळ फक्त पाहिजे याला. याच्यामध्ये ओवा, सुंठ आणि वेलची आणि एक चिमूटभर मीठ घातलं मी. बस ते आता थंड झाल्यावर मी ते इकडे मिक्समध्ये घातले आणि मग लाडू तवा वळा. तुम्हाला बाहेर त्या शेपमध्ये रोज सकाळी एक लाडू खाल्ला तरी खूप झालं आहे. तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.